श्री स्वामी समर्थ मित्रांनो, नमस्कार. माझं नाव आहे अतुल चौधरी आणि आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, मी पुण्यामध्ये राहतो आणि आजचा ब्लॉग स्पेशल असणार आहे कारण आज मी म्हणजे बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग बनवतोय आणि माझ्या लाईफमधलं अपडेट मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आई भाजीपाला निवडते. आई व्हिडिओ सुरू होता, ताई थांबून गेली. आईला वाटलं मी फोटो काढतोय, पण व्हिडिओमध्ये तुम्ही तुमचे जे काम करत असलाय तर ते काम कंटिन्यू करू शकता. आमची फॅमिली ही व्लॉगर फॅमिली नाही आहे. तर कुकरची शिट्टी पण आताच वाजायची होती. आमची फॅमिली ही व्लॉगर फॅमिली नाही आहे, तर कसं रिॲक्ट करायचं हे आमच्या फॅमिलीला तसं अजून आयडिया नाही आहे. तर जे नॅचरल मोमेंट्स आहे ते मी तुमच्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि बघा, इथे छान झाडं लावलेले आहे, माझ्या आईने लावलेले हे सर्व झाडं. आणि हे ब्रह्मकमळचं फूल काल उमललं होतं, याचा पण व्हिडिओ आम्ही बनवलं होतं. तर आज सुकून गेलेलं आहे ते ब्रह्मकमळचं फूल. तर ब्रह्मकमळचं फूल काल उमललं होतं. आम्ही कम्प्युटरवरती पिक्चर बघत होतो, मी आणि माझे वडील. तर आईने लगेच आम्हाला सांगितलं की ब्रह्मकमळ उमललेलं आहे. तर आम्ही आमचा पिक्चर पॉज केला आणि आम्ही ब्रह्मकमळ बघायला गेलो. तो ब्रह्मकमळचा व्हिडिओ पण मी या व्हिडिओमध्ये जोडून देईल आणि तुम्हाला दाखवेल की ते ब्रह्मकमळ कसं उगलेलं होतं. खूप सुंदर दिसत होतं ते. ब्रह्मकमळचं लाईफ जे आहे ते एका दिवसासाठी असतं आणि दुसऱ्या दिवशी ते कोमेजून जातं. हे मागे शुभ दीपावलीचं लावलेलं आहे एक छान असं एक पोस्टर टाईप आहे, जे माझ्या वडिलांनी आणलं होतं, त्यांना आवडलं होतं ते. तर त्यांनी ते तिथे लावलेलं आहे. आणि श्रावणाची सुरुवात झालेली आहे मित्रांनो. श्रावण मी पण पाळतोय आणि बघू शकता तुम्ही माझी दाढी केवढी वाढलेली आहे. आणि हा पूर्ण श्रावण होईपर्यंत माझी दाढी ही अजून खूप मोठी होऊन जाईल. तर बघूया किती मोठी होते, का मध्येच मी कट करून घेतो का काय. तर ते तुम्ही बघत राहा माझे व्लॉग्स. आणि तुम्हाला माझ्या व्लॉग्समध्ये अजून काय बघायला आवडेल हे तुम्ही मला कमेंट करू शकता. म्हणजे ब्रह्मकमळ फुल सायंकाळी काय म्हणत होते? रात्री उमलते आणि सकाळपर्यंत एकाच दिवसाचं लाईफ राहतं ना ब्रह्मकमळचं. या कुकर मध्ये काय बनते? डाळ भात. ही कोणती भाजी? पालक कापते का? ओके मित्रांनो, हे आहे आमचं फ्रीज. हे सॅमसंग कंपनीचं आहे आणि सिंगल डोअर फ्रीज आहे. खूप छान काम करतं. मी पावसाळ्यामध्ये थंड पाणी पितो. तर बघू शकता तुम्ही. चला तर आता जाऊया बेडरूम मध्ये. बेडरूम मध्ये बघा, अस्तव्यस्त आहे. परफेक्ट लाईफ म्हणजे असं काही नसतं मित्रांनो. लाईफ आहे असंच असतं. आणि आता मी हे व्यवस्थित करणार आहे. आणि माझ्या टेबलवर पण खूप साऱ्या गोष्टी ठेवलेल्या आहे, पसारा ठेवलेला आहे. तर तो पण आपण आता आवरणार आहोत. घर असंच असतं मित्रांनो.
हे आहे माझं व्हिडिओ एडिटिंग सेटअप ॲपलचं iMac Pro 27 इंचेस. आणि याचं जे कीबोर्ड आहे मित्रांनो ते असं खराब होत राहतं, तर आता मी ते क्लीन करणार आहे. माझ्या घराच्या खिडकीच्या बाहेर काही असा व्ह्यू दिसतो तो तुम्ही बघू शकता. इथे मी हा कोडॉक्सचा SL60W लाईट लावलेला आहे आणि या लाईटचं पर्पज जे असतं ते इथे मी चेअरवरती बसतो आणि माझ्या चेअरवरती बसल्यावरती इथे मी काही व्हिडिओज वगैरे बनवतो, तर ते चांगला चेहऱ्यावरती ब्राईटनेस यावा यासाठी मी लाईटचा उपयोग करतो. 2020-21मध्ये मी हे पोस्टर्स घेतलेले होते, तर हे पोस्टर्स मी इथे लावलेले आहे. आणि म्हणजे रोज मी या पोस्टर्सकडे जेव्हा माझं लक्ष जातं तर यातून मला इन्स्पिरेशन मिळतं माझं काम अजून चांगल्या प्रकारे करण्याचं. कम्प्युटर इथे लोड होत आहे. मित्रांनो, मला तुम्हाला जे अपडेट द्यायचं होतं तर ते अपडेट होतं माझ्या iMac Pro बद्दल. iMac Pro घेऊन मला 4-5 वर्ष झालेले आहे. 2020मध्ये मी ते घेतलेलं होतं आणि हे बघा स्टार्ट व्हायला हे थोडं वेळ घेतं. आधी फास्ट स्टार्ट व्हायचं, बट आता ते 4-5 वर्ष झाल्यामुळे आणि आपण त्याचा हेवी यूज केल्यामुळे ते असं जास्त प्रमाणात लोड घेतं आणि बघू शकता तुम्ही अजूनही ते स्टार्ट झालेलं नाही आहे. तर बघूया केव्हापर्यंत स्टार्ट होतं ते. मित्रांनो, AIच्या मदतीने तुम्ही बघू शकता इथे मी माझ्या कम्प्युटरवरती माझ्या आजोबांचा फोटो बनवलेला आहे, जमीनदार गनसिंग भिकाजी चौधरी. मित्रांनो, हे वॉलपेपर कोणत्या देवाचं किंवा कोणाचं आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. अजून एक अपडेट तुम्हाला द्यायचं होतं, तर ते असं, माझे मित्र आहे पुण्यातले विजय चव्हाण, त्यांचा नुकताच भाटा हा चित्रपट आता त्याचे पोस्टर्स वगैरे येत आहेत आणि 28 ऑगस्ट रोजी तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार आहे. तर तुम्ही तो नक्की बघावा. आणि त्यातील एक सॉन्ग अतिशय सुंदर आहे, पिरमात सजनी. जर तुम्ही ते बघितलं नसेल तर आताच तुम्ही ते बघू शकता VD एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवरती, तर लगेच बघा. संध्याकाळ झाली की रोज मी रसराजजी महाराज यांची हनुमान चालीसा ऐकतो. खूप छान हनुमान चालीसा आहे. मित्रांनो, मला दाढी वाढवायला खूप आवडते. एक वेळ होता जेव्हा मी दाढी खूप जास्त वाढवली होती आणि ह्या बियर्डचं एक असं असतं की जेव्हा तुम्ही बियर्ड वाढवता तर तुम्हाला ती मेंटेन पण करावी लागते आणि मी बियर्डला मेंटेन पण करतो. बट मला ही जी नॅचरली ग्रो होते बियर्ड ज्या प्रकारे मला तशीच ठेवायला आवडते. आणि बघू शकता आपलं कम्प्युटर आता सुरू झालेलं आहे आणि यावरती मी आता काही काम करणार आहे. मी कम्प्युटरवरती जास्त करून यूट्यूबचे व्हिडिओज आणि रिसर्च माझा करत असतो. कशा प्रकारे कंटेंट आजकाल मार्केटमध्ये सुरू आहे, लोक कशा प्रकारचे व्हिडिओज बनवत आहेत, पॉडकास्ट बघत असतो आणि अनेक प्रकारचे मी कंटेंट कन्झ्युम करत असतो. तर माझ्या कम्प्युटरवरती मी 2 मेजॉरिटी काम करतो. एक म्हणजे कंटेंट कन्झ्युम करणे यूट्यूबवरती. मी नेटफ्लिक्स वगैरे त्याचं सबस्क्रिप्शन किंवा कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन घेत नाही आणि म्हणजे मला तसा इंटरेस्टच नाही त्या गोष्टींचा. आणि यूट्यूबवरतीच खूप कंटेंट असतं जे माझ्या कामाचं असतं, जे मी कन्झ्युम करतो आणि माझे क्लायंट्सचे जे काम असतं ते काम मी करतो आणि व्हिडिओ एडिटिंग पर्पजसाठी मी माझं कम्प्युटर वापरतो. आणि तुम्हाला अजूनही काही अपडेट्स मला द्यायचे आहे, बट या व्हिडिओमध्ये ते मिळणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला कंटिन्युअस माझे व्हिडिओज बघावे लागतील आणि जसे जसे व्हिडिओज येत जातील तसे तसे तुम्हाला अजून माझ्या लाईफबद्दल किंवा माझ्या लाईफस्टाईलचे हे जे व्लॉग्स आहेत याच्याबद्दल तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. तर बघत राहा अतुल्य जर्नी विथ अतुल चौधरी.